स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई हे अभियान मागील अनेक दिवस लोकशाही मराठी वृत्तवाहिनी राबवत आहे। याच अभियानाअंतर्गत मुंबईतील कचरा प्रश्न आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील लोकशाही मराठी वृत्तवाहिनी सातत्याने मांडत आहे। याच अभियानाअंतर्गत रियालिटी चेक केला असता आज देखील कॉटन ग्रीन या परिसरामध्ये अगदी रेल्वे रुळाला लागून असलेल्या मुख्य रस्त्यावर कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळालाय। भाजप आमदार कॅप्टन तामिळ सेल्वण यांच्या मतदारसंघातील हा परिसर असून हा कचऱ्याचा ढिगारा सध्या निदर्शनास येत आहे। तेथील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। लोकशाही मराठी वृत्तवाहिनी मागील अनेक दिवस स्वच्छ मुंबई आणि कचरा मुक्त मुंबई हे अभियान राबवत आहे। सध्या मी आहे कॉटन ग्रीन परिसरामध्ये आणि इथे सुद्धा पाहू शकता आपल्याला रेल्वे रुळाच्या लागून जी हर्बल लाईन आहे त्या लाईनच्या अगदी रुळाला लागून आपल्याला हा संपूर्ण जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यावरती आपल्याला कचरा पाहायला मिळत आहे। कचऱ्याचे ढिगारे असतील, ओला कचरा असेल, प्लास्टिकच्या पिशव्यांचा खच असेल किंवा अगदी इथं गार्बेज देखील आपल्याला इथं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या संपूर्ण कचरा ज्या ढिगाऱ्याला लागून अगदी आपल्याला बसस्टॉप पाहायला मिळत आहे। या बसस्टॉपवरती अनेक प्रवासी इथं येत असणार, मात्र तरीही बसस्टॉपला लागून हा आपल्याला कचऱ्याचा ढिगारा पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या संपूर्ण रस्त्याला लागून मोठी वसाहत देखील आहे, तरीही देखील या वसाहतीसमोरचा हा कचरा आपल्याला उचलला गेलेला पाहायला मिळत नाहीये। आणि एकंदर पालिकेच्या गाड्यांच्या इकडे फेऱ्या कमी आहेत। येथील स्थानिक आमदार जे भाजपचे कॅप्टन तामिळ सेल्वन आहेत त्यांच्या मतदारसंघातील हा संपूर्ण परिसर आहे, मात्र तरीही पालिकेच्या गाड्या इथं येत नाहीत, पालिकेच्या गाड्या इथं येऊन कचरा उचलत नाहीत, असं वास्तव सध्या आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। आणि एकंदर या गोष्टीमुळे पालिकेचा जो स्वच्छतेचा जो संपूर्ण कारभार आहे तो आपल्याला काहीसा फोल ठरलेला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।